सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी राज्यात मोठा मुसळधार पाऊस होणार आहे। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार पाऊस आपल्याला 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये झालेला पाहायला मिळेल। तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या हवामान मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे। लवकरच महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तर आपण या ठिकाणी पाहू शकता 7, 8 आणि 9 तारखेचा अंदाज। या तारखेदरम्यान आपल्याला संपूर्ण मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल। छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या भागात मात्र स्थानिक वातावरण तयार होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश करण्यात आलेला आहे। तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला जोरदार पाऊस 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी झालेला पाहायला मिळेल। कोकणात मात्र मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी 7 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी असेल। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। त्यासोबतच विदर्भात पहिले असता विदर्भातील काही भागात मोठा पाऊस आपल्याला 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी पाहायला मिळेल। यामध्ये नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, त्यासोबतच बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात मोठी अतिवृष्टी असणार आहे, जोरदार पाऊस होणार आहे। मात्र अकोला, अमरावतीच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 7 ते 10 ऑगस्ट दरम्यान झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।